सेकंड सेशनमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर बर्लिन डिक्री जशी घोषित केली नेपोलियनने, तसं त्याचे परिणाम काय-काय झाले थोडंसं आपण प्रदेशानुरूप बघूया. सगळ्यात पहिले आपण फ्रान्समध्ये बघूया, की या बर्लिन डिक्रीचा जेव्हा उद्घोषणा नेपोलियनने केली, तेव्हा फ्रान्समध्ये याच्या काय प्रतिक्रिया पडल्या. तर फ्रान्समध्ये तसं बघितलं असता नेपोलियनने जाहीर केलेलं धोरण जे होतं, ते इंग्लंडच्या विरोधातलं धोरण होतं. आणि इंग्लंडच्या विरोधातलं ते धोरण असल्या कारणाने साहजिकच आहे फ्रान्सचं शत्रू क्रमांक 1 जो होता, तो होता इंग्लंड. तर मग त्यामुळेच इथे जे नेपोलियनचे समर्थक होते किंवा नेपोलियनची लोकप्रियता इतकी होती फ्रान्समध्ये, की त्याच्या या धोरणाला तत्कालीन कालखंडामध्ये कोणीही विरोध करण्याचं धाडस केलं नाही. किंबहुना ज्या लोकांना या संपूर्ण धोरणामध्ये नकारात्मकता वाटत होती, त्यांना सुद्धा नेपोलियनला तिथे विरोध करणं कठीण गेलं. तर अशा पद्धतीने नेपोलियनचा जो एक विचार होता, तो विचार बरोबरच होता तसा पाहिला तर चुकीचा नव्हता, की इंग्लंडची शक्ती जी आहे, ती त्याच्या आर्थिक तंत्रावर अवलंबून आहे. त्यामुळे आर्थिक तंत्रावरच आपण घाव घालणे फार आवश्यक आहे आणि हे ते ज्यानं जाणलं, ते खूपच महत्त्वाची गोष्ट होती आणि ते खरं सुद्धा होतं. पण ज्या पद्धतीने त्यानं ते राबवण्याचा प्रयत्न केला, ते त्याच्या थोडंसं अवाक्या बाहेरची काम होतं. तर इतक्या मोठ्या प्रदेशापर्यंत, खंडीय प्रदेशामध्ये जर आपण हे निर्बंध लागू करणार असू, तर हे निर्बंध कशा पद्धतीने लागू करावे याचं एक किमान कल्पना जी आहे, ती नेपोलियनची क्लिअर नव्हती असं आपण म्हणूया. कारण की जेव्हा तुम्ही इतक्या भव्यदिव्य प्रदेशावर जर हे निर्बंध लागू करण्याचा प्रयत्न करता आणि ते तुमचं थेट प्रत्यक्ष शासित राज्य नाहीये, म्हणजे जसं फ्रान्स होतं नेपोलियनचं, तसं इतर राष्ट्र नव्हती ना. तर इतर राष्ट्रांमध्ये त्याचं जरी प्रभुत्व होतं, त्यांचा पराभव त्याने केला असला, तरी ती स्वायत्त राष्ट्र झालीच होती नेपोलियनच्या अंडर जरी असली. त्यामुळे इतक्या मोठ्या राष्ट्रांवर आपण निर्बंध लागू करतोय, तर त्यामध्ये त्या राष्ट्राचं एकूण आर्थिक अवलंबन किती आहे, याचा अभ्यास कदाचित नेपोलियनने या दरम्यानच्या कालखंडात केला नसावा. म्हणजे त्याला इंग्लंडचा इतका राग आला होता, की त्या हुक्केमधून कदाचित हे धोरण त्याने जन्मास घातलं. जरी ते बरोबर असलं आर्थिकदृष्ट्या नष्ट करण्याचं, तरी सुद्धा त्यामध्ये प्रॅक्टिकलिटीचा जो इश्यू आहे, तो इथं येतो. तर फ्रान्समध्ये की याच्या काय प्रतिक्रिया होत्या. तर खुद्द फ्रान्समध्ये अ, नेपोलियनला पाठिंबा मिळाला आणि याचं संपूर्ण एकूण जे आहे म्हणजे स्वदेशीच्या प्रक्रियेमधले जर आपण बघायला जाऊया, की चायनीज मालावर बहिष्कार टाकायचा, भारतातील स्वदेशी वस्तूंना उत्तेजन द्यायचं. तर ही एक आयडिया जी आहे ती तुम्ही त्या दरम्यानच्या कालखंडामध्ये फ्रान्समध्ये लागू झालेली होती असं आपण बघूया. म्हणजे एक उदाहरण तुम्हाला मी दिलं. तर फ्रान्समध्ये इंग्लंडच्या वस्तूंवर जो आहे ती बंदी होती आणि ही बंदी जी आहे ती लोकप्रिय झालेली होती. पण एक तुम्ही लक्षात घ्या, की खुद फ्रान्समध्ये जर म्हणूया शतकांपासून इंग्लंडच्या वस्तूंचा बोलबाला होता. म्हणजे इंग्लंडची जी एकूण आयात होती, ती थोडीफार जास्त होती. म्हणजे त्याचा रेशो आपण बघितला तर इंग्लंडमधून निर्यात केलेल्या वस्तू फ्रान्ससोबत त्या जास्त होत्या. त्यामुळे इंग्लिश वस्तू ज्या आहेत यांचा मोह जो आहे तो फ्रान्सच्या लोकांना सुद्धा होता. फ्रान्समध्ये असे बरेचसे प्रोडक्शन जे होते ते होत नव्हते आणि त्याचं प्रोडक्शन इंग्लंडमध्ये व्हायचे आणि उत्तम होत्या त्या वस्तू. आणि फ्रान्सच्या अगदी जवळच जर बघायला जाऊया तर इंग्लंड होता. तर इंग्लंड त्या कालखंडामध्ये फ्रान्सचा खूप जवळचा एक राष्ट्र होतं, जरी त्यांचं शत्रू असलं तरी. त्यामुळे इंग्लिश वस्तू ज्या आहेत त्या फ्रान्समध्ये लोकप्रिय होत्या. आता ह्या इंग्लिश वस्तू ज्याची सवय या फ्रान्सच्या लोकांना लागलेली होती. आधी-आधी तर यांना वाटलं नाही काही. पण जसं-जसं त्या इंग्लिश वस्तूची गरज त्यांना वाटली, तसं फ्रान्समधले काही जे लोकांची मतं आहेत, ती थोडीशी आता नकारात्मक व्हायला सुरुवात झाली होती या कालखंडामध्ये कालांतराने. म्हणजे या धोरणेला एकूण जर आपण वर्ष जर बघितलं, तर एक वर्षापर्यंत त्याची लोकप्रियता राहिली. पण जशी-जशी त्यांची नीड जी आहे, ती आता लक्षात पुढे यायला लागली इंग्लिश वस्तूची, तसं-तसं या धोरणाला जर बघायला जाऊया, तर कुठे ना कुठे विरोध व्हावा लागला आणि भ्रष्टाचार व्हावा लागला. म्हणजे फ्रान्समध्ये आता चोरीच्या मार्गाने जर आपण बघायला जाऊया, तर इंग्लिश वस्तू ज्या आहेत त्या विकायला सुरुवात झाली काही काळानंतर. कारण की इंग्लिश वस्तू ज्या पद्धतीने लोकांना आवडायच्या आणि त्याचा एक वर्ग होता इंग्लिश वस्तूचा, की तो त्या वस्तूंशिवाय राहू शकत नव्हता. तर या वर्गाने काय केलं, की चोरी मार्गाने छुप्या पद्धतीने ते वस्तू ज्या आहेत ते घ्यायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळे थोडंसं भ्रष्टाचार जो आहे अतिरिक्त व्हायला लागला. म्हणजे ती इंग्लिशची वस्तू जी आहे ती अ, 1 पौंडची असेल तर ती तिच्यावर बंदी असल्याकारणाने 2 पौंडला विकली जाते. जसं नोटबंदीच्या काळात झालं सॉरी या कालखंडात झालं ना, लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये की वस्तू भेटल्या नाही.
तर त्या अव्वाच्या सव्वा भावाने विकल्या या लोकांनी. तर तसंच ते झालं. तर हे हळू जे आहे हे संपूर्ण फ्रान्समध्ये होतं. आता ही एक किमान प्रतिक्रिया जी आहे ती आपल्यामध्ये अ, दिसते. आता फ्रान्सच्या बाहेरची परिस्थिती कशी होती? तर फ्रान्सच्या बाहेर सुद्धा अशीच परिस्थिती होती. एक तर तुम्ही लक्षात घ्या, की नेपोलियनने जेव्हा हे निर्बंध जाहीर केले, तेव्हा हे निर्बंध त्याने किमान जर म्हणायला जाऊया टेक्निकल इश्यू जर आपण म्हणायला जाऊया, तर ते फ्रान्सपुरतेच त्याने लागू करायला पाहिजे होते, की फ्रान्समध्ये कोणताही व्यापार इंग्लंडशी जो आहे तो करायचा नाही. पण त्याने काय केलं, ते इतक्या मोठ्या प्रभुत्व असणाऱ्या म्हणजे छत्रछायाखाली असणाऱ्या राष्ट्रांवर सुद्धा तिथे त्याने लागू केलं. आता हे लागू करत असताना नेपोलियन याचा विचार केला नाही, की ज्या इंग्लंडहून वस्तू येतात, त्या वस्तू आपण आपल्या फ्रान्समध्ये निर्माण करतो का? किंवा त्या वस्तू ज्या आहेत त्या युरोपीय खंडातल्या इतर राष्ट्र जी आहेत, ती निर्माण करतात का? जर निर्माण करत असले असते, तर इंग्लिश वस्तू जी तिथे लागते त्याची गरज भासली नसती. म्हणजे त्या देशांमध्ये जर म्हणायला जाऊया, तर त्याचं प्रोडक्शन जे आहे ते वाढलं असतं आणि ऑटोमॅटिक जर म्हणायला जाऊया, तर इंग्लंडसोबत त्यांचा व्यापारी संबंध आहे त्या वस्तूशी, तो बंद झाला असता. पण त्याने असं कोणतंही प्लॅन न करता दिवशी असं जाहीर करून टाकलं, की याच्यानंतर आता कोणत्याही प्रमाणामध्ये इंग्लिश वस्तू येणार नाही. आता एक स्पेस जी आहे ती त्याने ती द्यायला पाहिजे होती या राष्ट्रांना, ती त्या देऊ शकला नाही. त्याचा परिणाम काय झाला, की या ज्या इंग्लिश वस्तू ज्या आहेत, ज्याची डिमांड युरोपमध्ये जास्त होती, अ, त्या एकूण या परकीय देशांना खूप अशा सहन झाल्या नाही, किंवा नेपोलियन जो आहे, हा इंग्लंडसोबत त्याचं शत्रुत्व आहे ते ठीक आहे. पण आमचं शत्रुत्व इंग्लंडसोबत नाहीये. आमचं शत्रुत्व फ्रान्ससोबत आहे मोस्टली जर म्हणायला जाऊया. इंग्लंडसोबत आमचं कोणतंही शत्रुत्व नाहीये. त्यामुळे या शत्रुत्वाच्या भावनेतून आमचं त्याच्यासोबत काही संबंध नाही. तर आम्ही या वस्तूंना आमच्या बंदरावर येऊ देण्यास का बरं मज्जाव करावा? ते नेपोलियनचं ऐकून. जरी त्यांनी आम्हाला पराभूत केला आहे, जरी त्याच्यावर संधी झाली आहे, तरी सुद्धा आम्ही त्याची मित्र संधी आहे. या संधी ज्या नेपोलियनने केल्या त्या मैत्री संधी होत्या. पण त्या दबावाच्या पूर्ण संधी त्या होत्या. तर जरी असो, असे असले तरी आम्ही त्याचे मित्र आहोत. तर या मित्र राष्ट्रांसोबत त्यांनी इंग्लिश वस्तूंवर बंदी करण्याचा जो टाकला आहे, तो बरोबर नाहीये. कारण की शेवटी देश त्यांचा, पोर्ट्स असतात, बंदरं त्यांची आणि त्या बंदरावर येथील इतर देशातले व्यापारी लोकं. बरं इंग्लंडचे जहाज तो असं म्हणतोय, की बा नको म्हणून ठीक आहे. पण त्याच्या वसाहतीतले जर माल जर येत असेल किंवा एखाद्या तटस्थ राष्ट्रातला जर व्यक्ती तिथे माल आणत असेल इंग्लंडचा, तर ते याला चालत नाही. तर याच्या विरोधातली प्रचंड प्रमाणात प्रतिक्रिया जी आहे ती उठली. म्हणजे तसं पाहिलं आपण तर स्पेन, पोर्तुगाल या कॉन्टिनेंटल सिस्टममध्ये होते. पण पोर्तुगाल हे असं एक राष्ट्र होतं, की ज्याने हे झुगारलं, की मी हे काही करू शकत नाही. कारण की पोर्तुगालचा प्रचंड प्रमाणात व्यापार जो आहे तो इंग्लंडसोबत चालू होता त्या कालखंडात. खूप मोठ्या वस्तू ज्या आहेत इंग्लंडमधून पोर्तुगालमध्ये व्यापारी दृष्टिकोनातून यायचा. त्यामुळे पोर्तुगालने हे बंधन जे आहे ते झुगारलं, की बा मी ते काही ऐकणार नाही तुमचं. आम्हाला जे पाहिजे ते करतो. तर याच्या विरोधात नेपोलियन असंतोष सुद्धा निर्माण झाला होता नेपोलियनला. नेपोलियनने आक्रमण सुद्धा केलं होतं पोर्तुगालवर. पण पोर्तुगालने ते बंधन जे आहे ते झुगारलं. असे बऱ्याच ठिकाणी होत होतं. म्हणजे छोटे-छोटे जे भूमध्य समुद्रातले लोकं होते, इटली म्हणा किंवा या संपूर्ण वसाहतीमध्ये काय झालं, की आता या उघडझापपणे इंग्लिश वस्तूंना तिथे निर्बंध आलेलं होतं. म्हणजे काही तिथे त्यांना आश्रय देता येत नव्हता. तर आता काय झालं, एक चुकीची गोष्ट अशी झाली, की इंग्लंडने मात्र जर आपण बघायला जाऊया, तर या देशांसोबत जो आपला संबंध आहे, जो आधीपासून चालू होता, तो तोडला नाही. तो कायमच ठेवला. तर उलट त्याने ते जास्त केलं. आता याच्यावर आपण येऊया या मुद्द्यावर. तर इंग्लंडमधली एक परिस्थिती तुम्हाला सांगतो, की इंग्लंड जेव्हा त्याने हे बर्लिन डिक्री ऐकली, की नेपोलियनने अशी-अशी घोषणा केलेली आहे. तेव्हा इंग्लंड जे राष्ट्र जे आहे ते खूप चिडलं. कारण की आत्तापर्यंत कोणत्याही इतिहासामध्ये ज्या राष्ट्रांसोबत त्याचं शत्रुत्व झालेलं आहे, त्यांनी कधीही एकमेकांच्या विरुद्ध आर्थिक निर्बंध टाकलेले नव्हते. कारण की इतक्या मोठ्या प्रमाणात तर टाकलेच नव्हते. आर्थिक निर्बंध कसं असतं, की मॅन टू मॅन जे एक अंडरस्टँडिंग असतं, की या गोष्टी ज्या आहेत, त्या गोष्टीच्या संदर्भामध्ये आपलं शत्रुत्व नसायला पाहिजे. तर इथे जीवनावश्यक वस्तू म्हणा, व्यापारातल्या म्हणा किंवा इतर वस्तू म्हणा, त्या ज्या आहेत त्याच्यावर या बंधनाच्या बाहेरच्या असतात. जरी कोणासोबत आपलं डिस्प्यूट असलं तरी. तर इथे इंग्लंडची प्रतिक्रिया जी आहे ती प्रचंड रागाची आली. म्हणजे इंग्लंडला खूप रागता आलं या दृष्टिकोनातून. पण इंग्लंड जो आहे हा या प्रक्रियेच्या अगदी पुढे जाणारं राष्ट्र होतं. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी इंग्लंडची स्ट्राँग होती, ते म्हणजे इंग्लंडचं नौदल. आता इंग्लंडचं नौदल हे संपूर्ण जगभरामध्ये जर म्हणायला जाऊया नावाजलेलं होतं. संपूर्ण जगभर त्यांचं साम्राज्य होतं. त्या नौदलाच्या भरोश्यावरच ते होतं.
तर या नौदलाचा वापर जो आहे इंग्लंडने आता या महाद्वीपीय धोरणाच्या विरोधात करायची सुरुवात केली. म्हणजे ज्या प्रमाणात तो होत होता आधी त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आता इंग्लंड जे आहे ते महाद्वीपीय धोरण धुडकावण्यासाठी तयार झालं होतं. कारण की त्यांना माहीत होतं की आपला व्यापार जो आहे इंग्लिश वस्तूंचा अ, त्याचे एकूण ग्राहक जे आहेत ते युरोपातले लोक आहेत आणि ते आपल्याशिवाय जगू शकत नाही. आणि आपण सुद्धा जरी ठीक आहे युरोपीय व्यापारी प्रदेश जो आहे, तो आपण त्या प्रदेशामध्ये जरी व्यापार नाही केला, तरी एशिया आणि आफ्रिकासारखे मोठमोठ्या वसाहती ज्या आहेत, खंडप्राय अशा वसाहती आहेत, तिथले ग्राहक तर त्यांना होतेच ना. तर त्यामुळे त्याच्या आर्थिक कोंडी करण्याचा जो विचार नेपोलियनचा होता, तो असा एकांगी होता, की नेपोलियनने फक्त युरोपीय खंडीय लोकांना म्हटलं, की "बा तुम्ही आता ही आर्थिक बंदी जी आहे, ती स्वीकारा." पण इंग्लंडच्या इतर वसाहती ज्या आहेत, एशिया आणि आफ्रिका रिजनच्या ज्या कच्च्या मालाच्या एकदम समृद्ध बाजारपेठा होत्या, ग्राहकसुद्धा त्यांना होते. तर यांच्यावर वर्चस्व नेपोलियनला राबवता येत होतं का? तर नाही. त्यामुळे एकांगी अर्थाने जर आपण म्हणायला जाऊया, तर एशिया, आफ्रिका रिजन्समधून व्यापारी उलाढाली जी आहे, ती इंग्लंडच्या चालूच राहिल्या. आता इंग्लंडने काय केलं, की या धोरणाला नष्ट कसं करायचं, की ज्या-ज्या देशांना इंग्लिश वस्तू पाहिजे, त्या-त्या देशांसोबत मग इंग्लिश लोकांनी काय केलं किंवा इंग्लंड राष्ट्राने काय केलं, की चोरी-छुपे मार्गाने नौदल त्यांच्याकडे होतंच ऑब्व्हियसली. तर चोरी-छुपे मार्गाने जे आहे, ते त्याने ते सगळं दाखल करायला सुरुवात केली. म्हणजे वरवर तर ब्रिटिश जहाजं जे आहेत, ते तुम्हाला दिसणार नाही. पण नंतर एका चांगल्या चोरीच्या मार्गाने म्हणा, इतर मार्गाने म्हणा, या वस्तू ज्या आहेत ते इंग्लंडने अ, व्यापारी वस्तू ज्या आहेत ते इंग्लंडने या चोरीच्या मार्गाने युरोपमध्ये घालायला सुरुवात केली. म्हणजे रशियाकडून म्हणा किंवा भूमध्य प्रदेशातले इतर देश म्हणा किंवा आफ्रिका रिजन्समधून म्हणा, इंग्लंडने काय केलं, की ज्या प्रमाणामध्ये आधी तो देत होता त्याच्यापेक्षा दुप्पट प्रमाणे प्रोडक्शन करायला सुरुवात केली आणि आपल्या व्यापारी जहाजातून ते युरोपीय खंडातल्या इतर देशांना प्रोव्हाईड करायला लागले. तर त्यातल्या त्यात पोर्तुगालने जी एक विरोधाची भाषा बोलली होती, तर बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत त्या आता मध्ये इंग्लिश ज्या वस्तू येत होत्या, खुद फ्रान्समध्ये सुद्धा येत होत्या या कालखंडामध्ये, त्या पोर्तुगालकडूनच येत होत्या. म्हणजे पोर्तुगाल, स्पेन आणि स्पेनमधून मग फ्रान्स आणि फ्रान्समधून मग तिकडच्या इतर देशांमध्ये. तर एक तुम्ही लक्षात घ्या, की इंग्लंडने आधीची जी अवस्था आहे त्यामध्ये आणखी प्रोग्रेस केला आणि प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या जहाजांना इंग्लिश वस्तूंनी लादून दिलं आणि ते प्रत्येक युरोपीय खंडामध्ये, इतर देशांमध्ये जात होता, वस्तू नेत होता. त्याने धोक्याचे जे ठिकाण आहेत, जिथे फ्रेंचचे आर्मीज असतील, त्या टाळल्या. पण एकूणच या संपूर्ण महाखंडावर जे प्रभुत्व नेपोलियनला ठेवायचं होतं आणि जी अपेक्षा बर्लिन डिक्रीमध्ये त्याने व्यक्त केली होती, ती काही दिवसामध्येच लोकांनी अव्हेरली. कारण की हे अशक्य काम होतं, की ज्याच्यावर ज्या वस्तू आपण निर्भर आहोत, त्या वस्तू तर हव्याच असतात, आवश्यक असतात आणि अशा अवस्थेमध्ये आपण अत्यावश्यक वस्तूसाठी आपण लढा देत असतो. तर हेच तिथे झालं. तर इंग्लंडने या कालखंडामध्ये जितका व्यापार केला नसेल, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा व्यापार आणि आर्थिक फायदा या कालखंडात मिळवला. म्हणजे करायला नेपोलियन गेला एक, पण झालं उलटं तसं ते झालेलं आहे. तर हे सलगपणे 5-6 वर्ष चालू राहिलं, की नाममात्राचे बंधन जे आहे, ते नेपोलियनच्या या धोरणाचं चालू राहील. पण इंग्लंडला त्याचा काही फरक पडला नाही. एकतर त्याचे वसाहती खूप मोठ्या होत्या एशिया, आफ्रिका रिजन्सच्या आणि युरोपमध्ये मात्र त्याचा जो व्यापार होता, तो पहिल्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त वाढला होता. उलट तो फायदेशीर झाला होता. कारण की एकाचे ₹2, दोनाचे ₹3 असे त्याला जास्त भेटायला लागले होते. आता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या नेपोलियन कळत होत्या आणि त्या कळत असल्या तरी त्याने कितीही काही केलं, कितीही आक्रमणं केली किंवा किती काही लोकांना संदेश दिला. पण खुद इथे फ्रान्समध्येच इंग्लिशच्या वस्तू ज्या आहेत त्या विकल्या जात होत्या चोर मार्गाने, चोर बाजारात. तर हे सगळं नेपोलियनला माहीत होतं. तरीसुद्धा हा त्याचा जो अट्टहास आहे, हा अट्टहास खऱ्या अर्थाने एक मारक होता फ्रान्सच्या संपूर्ण समृद्धतेसाठी. तर राजकीय धोरण म्हणून ही गोष्ट खूप त्याने बरोबर हेरली होती, की आर्थिक जे बाजू आहे इंग्लंडची ती भक्कम आहे यामुळे. म्हणून ते आपण त्याच्यावर मारा करायचा. पण हे करत असताना जे प्रॅक्टिकल गोष्ट जे आहेत, ज्या टेक्निकॅलिटीज ज्या असतात, ते त्याने अवहेरल्या आणि त्याचा फटका जो आहे तो नेपोलियनला या धोरणामध्ये लागला. अवघ्या काही वर्षानंतरच हे कॉन्टिनेंटल सिस्टम जी आहे नेपोलियनची, ती धुळीस मिळाली आणि हे धोरण जे आहे ते नंतर नाममात्र झालं आणि नाममात्रानंतर ते विलुप्तच झालं, म्हणजे नष्टच झालं. तर एकूण इंग्लंडच्या दृष्टिकोनातून जर म्हणायला जाऊया, तर हा विजय झालेला आहे. धोरण जे आहे म्हणजे महाद्वीपीय धोरण नेपोलियनचं जे आहे, ते इंग्लंडच्या दृष्टिकोनातून विजयी असं धोरण आहे. फ्रान्सच्या दृष्टिकोनातून तो पराभूत झालेला होता. तर हे जे प्रकरण आहे
या प्रकरणानंतर तर फ्रान्स आणि इंग्लंडचं शत्रुत्व तर खूपच मोठ्या प्रमाणात वाढलं. म्हणजे एक आक्रमक धोरण आधीपासून या दोघांमध्ये होतं. पण अगदी जेलसी लेव्हलला जाणारं किंवा एकमेकांना आता नष्ट करायच्याच प्रक्रियेतून जाणारा एक जे संबंध होता, त्या लोकांचा झाला. म्हणजे त्याचा खळा टाकल्यासारखं या 2 राष्ट्रांचा संबंध झालेला आहे. या कॉन्टिनेंटल सिस्टम नंतर. कॉन्टिनेंटल सिस्टम नंतर तर खऱ्या अर्थाने इंग्लंडने पुढाकार घेऊन फ्रान्सला तिथे नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला आणि अनेक मित्रगट जे आहे त्यांना जोडायचा प्रयत्न केला. यामध्ये त्याला कुठे-कुठे यश आलं, कुठे-कुठे अपयश आलं. पण त्याचा शेवटचा जो एकूण परिणाम जो आहे, तो फ्रान्सच्या विरोधात गेलेला दिसून येतो. तर अशा पद्धतीने हे नेपोलियनचं महाद्वीपीय धोरण जे आहे, ते तुम्हाला राजकीय धोरणातलं एक पणे किंवा अभ्यासाच्या दृष्टिकोनातून खूप आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या इतिहासामध्ये खूप महत्त्वाचं प्रकरण ते आहे. पण त्याचा एक साधक-बाधक जेव्हा आपण चर्चा करतो, तर नेपोलियनने हे चुकीचं केलं होतं धोरण. या धोरणातले खूप मर्यादा होत्या आणि या मर्यादेच्या बाहेर नेपोलियन स्वतः जाऊ शकत नव्हता. कारण की एकूणच हे जे देश आहेत, या देशांचा एकूण जो भाग आहे, बऱ्याचशा देशांचा भाग हा समुद्राने वेढलेला होता. तर समुद्राने वेढलेला असल्या कारणाने ज्या राष्ट्राचं नौदल स्ट्राँग असेल, त्या राष्ट्रांना साहजिकच आहे या समुद्री हद्दीमध्ये व्यापार करणे सोपे जाते आणि इंग्लंडसारखं नौदलीय समृद्ध असणारी सत्ता तिथे होती. त्यामुळे इंग्लंडसारख्या राष्ट्राला कुठेही अडचण आली नाही, जर आधीचे काही दिवस सोडले तर. तर अशा पद्धतीने इंग्लंडने हे जे धोरण आहे नेपोलियनचं, ते पराभूत करून टाकलं आणि इतर राष्ट्रांसोबत जो आहे त्याचा संबंध पहिल्यासारखा जो आहे तो चालूच राहिला. खुद्द फ्रान्सच्या नेपोलियनच्या प्रभावाखाली जे राष्ट्र होते, त्या राष्ट्रांनीच नेपोलियनला धोका दिला. म्हणजे खंजीर खुपसलं. कारण की तेच लोकं इंग्लिश वस्तूचे चाहते होते आणि त्यांनीच मग छुप्या मार्गाने त्या वस्तूंना प्रोत्साहन दिलं. उलट इतर देशांमध्ये सुद्धा त्यांनी ते पोहोचवले. तर अशा पद्धतीने घ्या, या धोरणाला तुम्हाला बघायचं आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही अप्रोचेस आहेत. पण याचा परिणाम जेव्हा आपण काढतो, म्हणजे निष्कर्ष जेव्हा काढतो, तर हे नेपोलियनचं धोरण जे आहे ते फसलं होतं आणि या फसल्या धोरणातूनच मग पुढे इंग्लंडचं राष्ट्र जे आहे ते अगदी आत्मविश्वासू झालं नेपोलियनच्या विरोधात आणि पुन्हा एकदा त्याने फ्रान्सच्या विरोधात आघाड्या उघडल्या आणि याला साथ मग इतर राष्ट्रांनी सुद्धा देऊ केली. तर नेपोलियनसाठी हे प्रकरण जे आहे ते एक दुःखद प्रकरण होतं. पण पुढे त्याच्या राजकीय इतिहासामध्ये अ, जे संघर्ष झाले ते या धोरणानंतरचे आणखी काही संघर्ष आहेत. तर अशा पद्धतीने महाद्वीपीय धोरण होतं, जे तुम्हाला मी आज स्पष्ट केलं आणि या महाद्वीपीय धोरणाचा एकूण आढावा जो आहे, तो संपूर्ण आता आपण या सेकंड सेशनमध्ये घेतला. त्याचे निष्कर्ष सुद्धा मांडले. तर हे धोरण तुम्ही लक्षात ठेवा. त्याचे टेक्निकल पॉइंट जे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवले, तर तुम्हाला सहज पद्धतीने अ, हे धोरण जे आहे ते पेपरमध्ये लिहिता येईल. काही याला जास्तीची आवश्यकता नाही, गरज नाही वाचण्याची. तर हे तुम्ही लक्षात ठेवा आणि पेपरमध्ये उत्तमरित्या लिहा. मी पी-पी-टीवर मुद्दे दाखवलेच आहे. तेच मुद्दे तिथे अपेक्षित आहे. तर असं हे नेपोलियनचं धोरण आज आपलं संपुष्टात आलं. आणखी नेपोलियनच्या आयुष्यातील इतर ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पुढील लेक्चरला घ्यायच्या आहेत. तर आपण नेक्स्ट लेक्चरला भेटूया. तोपर्यंत आपण इथेच थांबू. थँक यू व्हेरी मच की तुम्ही सेकंड सेशनला सुद्धा इथे कायम राहिले. थँक यू व्हेरी मच.